प्रेक्षकांनो, मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आली आहे. स्वानंदीने अखेर एक भक्कम पुरावा शोधून काढलेला असून प्रोमोमध्ये आपण पाहिलंच आहे की आता फक्त अंशुमनच नाही तर मल्लिकाचंही भांड फुटायची वेळ आलेली आहे. खरं तर मल्लिकाचं भांड फुटण्यामागे सर्वात मोठं कारण ठरलेली आहे ती म्हणजे मंदाकिनी. आत्तापर्यंत मंद, भोळी आणि काहीच न समजणारी वाटणारी मंदाकिनी आता मात्र खेळ बदलताना दिसतेय. भांड फोडण्यासाठी तिने जे अस्त्र वापरलं आहे तो म्हणजे सुष्मिताने शूट केलेला तो व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये स्वतः मल्लिका स्पष्टपणे सांगताना दिसते की अधिरा आणि रोहनचा संसार मोडला पाहिजे. हाच व्हिडिओ आजीच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यात मंदाकिनीने सर्वांसमोर आणताच एकच गहज बुडतो आणि स्वानंदीसाठी हा व्हिडिओ एक मजबूत पुरावा ठरतो. कालच्या भागात आपण पाहिलं की मल्लिका मंदाकिनीच्या घरी येते आणि तिला पैसे देते. त्याचवेळी सुष्मिता नकळत व्हिडिओ शूट करत असते आणि मल्लिकाचं सगळं बोलणं त्यात कॅप्चर होतं. त्या व्हिडिओमध्ये मल्लिका सांगते की अधिरा एकदा घर सोडून गेली की लगेच नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचं आणि नंतर स्वानंदी व समरचं काय करायचं ते बघू. आधी अधिरा आणि रोहन यांच्यात कट झाला पाहिजे असं ती स्पष्टपणे सांगते. मल्लिका निघून जाते पण व्हिडिओ मात्र सुष्मिताकडे तसाच राहतो. आजीच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या तयारीदरम्यान स्वानंदी अधिराला धीर देते की आई आली की सगळं नीट होईल. त्याचवेळी सुष्मिता मंदाकिनीला सांगते की तिच्याकडे सॉलिड पुरावा आहे. व्हिडिओ पाहताच मंदाकिनी घाबरते आणि तो लगेच डिलीट करायला सांगते. मात्र सुष्मिता तो व्हिडिओ मुद्दाम ठेवते कारण भविष्यात तो तिच्यासाठी ब्लॅकमेलिंगचं हत्यार ठरू शकतो. इकडे सगळेजण सरपोतदारांकडे जायची तयारी करत असतात तर तिकडे मल्लिका आणि अंशुमन व्हिडिओ डिलीट करण्यासाठी कट रचत असतात. मल्लिका अधिराच्या मनात विष भरते की तिच्या सासूनेच पैसे घेऊन तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अधिरा अधिकच चिडते आणि मोठ्या तमाशाची बीजं रोवली जातात. दुसरीकडे स्वानंदी मंदाकिनीला जाब विचारते. सुरुवातीला मंदाकिनी नाकारते पण शेवटी पैसे घेतल्याचं कबूल करते. स्वानंदी तिला समजावते की मल्लिकाचा हा डाव आहे आणि पुरावा नसता तर सगळे तिच्यावरच विश्वास ठेवले असते. दरम्यान मल्लिकाला कळतं की सुष्मिताकडे एक व्हिडिओ आहे पण तिला हे माहीत नसतं की तो व्हिडिओ तिच्याच अडचणीत भर घालणार आहे. तिचं लक्ष फक्त स्वानंदी आणि निकिताकडील मोबाईल्सवर असतं. अंशुमन श्वेताला रोखण्याची जबाबदारी घेतो पण श्वेताच्या मोबाईलमध्ये बॅकअप व्हिडिओ आहे हे कोणालाच माहीत नसतं. सोहळा सुरू होतो आणि अखेर मल्लिका स्वतः विषय काढून अधिराला घरात नको असल्याचं जाहीर करते. त्यावर स्वानंदी थेट पुरावा दाखवते. व्हिडिओ पाहताच सगळे हादरतात. आजीला धक्का बसतो आणि मल्लिकाचं खरं रूप सर्वांसमोर उघड होतं. एका व्हिडिओमुळे सगळ्यांचे डोळे उघडतात आणि मालिकेत आता खरी लढाई सुरू होते. अशाच पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.